साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या दोन्ही व्यक्तींना आदरांजली देण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अगदी 11th आवरला म्हणजे काल दुपारच्या पुढं अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये लेखन प्रेरणा दिन साजरा करावा अशा पद्धतीचा एक आदेश आला. आणि खरं तर इतक्या शॉर्ट नोटिसीवरती अशा पद्धतीचा कार्यक्रम घेणं पुन्हाही कसं थोडंसं अडचणीचंच होऊ शकेल. नॉर्मली शाळा महाविद्यालयामध्ये अण्णाभाऊ असतील किंवा लोकमान्य टिळक असतील त्यांच्या संदर्भामध्ये प्रतिमा पूजन आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये एक 5-1 मिनिटाचं विवेचन अशी प्रक्रिया गेले अनेक वर्ष सुरू आहे. काही संघटनांनी या संदर्भामध्ये आग्रह धरला आणि शासनानं वेगळा न का असेना पण अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये एक स्थायी स्वरूपाचं शाळा महाविद्यालयामध्ये एखादा उपक्रम व्हावा त्या दृष्टीनं हा जो लेखन प्रेरणा दिन, खरं तर वाचन प्रेरणा दिन हा APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण साजरा करतो. तर हा लेखन प्रेरणा दिन आहे. आणि अगदी सुरुवातीलाच मी ओळवीसर तुम्हाला सांगतो आहे की 10-12 तासामध्ये आपल्याला काही करता येत नव्हतं, पण पुढच्या 2-3-4-8 दिवसामध्ये किंवा जो काही एक काव्य संमेलन आपण घेतो आहोत ते काव्य संमेलन हे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित केलेलं आहे. अशा पद्धतीनं थोडीशी मांडणी जर त्याची झाली, कारण याचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट आपल्याला काय करावा लागणार आहे, द्यावा लागणार आहे. या संदर्भात आदरणीय GD साहेबांचाच फोन मला आलेला होता आणि त्यांनी दुसऱ्या बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या आणि याचा अहवाल जो आहे तो अहवाल नीटपणे पोहोचावा शासनाकडे अशी त्यांची अपेक्षा होती. आणि मित्रांनो, मग मला वाटते रात्री 8:30-9च्या पुढे मी अण्णाभाऊंच्यावरती लेख लिहायला घेतला आणि तो लेख बऱ्यापैकी झाला. आणि अण्णाभाऊंचा विचार कसा करता येईल हा एक प्रश्न मी स्वतःलाच पहिला विचारला. की अण्णाभाऊंचं स्मरण आज करत असताना म्हणजे साधारणतः तुमच्या डोक्यात असू दे की 1 ऑगस्ट 1920ला अण्णाभाऊंचा जन्म झालेला आहे आणि अण्णाभाऊंचा मृत्यू जो आहे तो 18 जुलै 1969 झाला. म्हणजे अण्णाभाऊ साठेंना लाभलेलं जीवन जे आहे ते साधारणतः 49 वर्षाचं आहे. या देशातील अशा अनेक मंडळी आहेत की दुर्दैवानं त्यांना कमी काय मिळाला, जीवित कालावधी मिळाला. म्हणजे अगदी गोपाळकृष्ण गोखलेंच्या पासून अनेक लोकांचा उल्लेख आपल्याला करता येईल. आगरकर सरकार तर 39 वर्षी गेले. तर त्याच श्रेणीमध्ये नकळतपणे आपल्याला काय करता येईल, अण्णाभाऊंचा विचार जो आहे तो विचार तपासून पाहता येईल. तपासून पाहता येईल असं जेव्हा म्हटलं तेव्हा पाठीमागचं कारण असं की साधारणतः 57-58 वर्ष झाली अण्णाभाऊला जाऊन आता. 58 वर्षानंतर अण्णाभाऊंना कशा पद्धतीनं आठवायचं हा प्रश्न मी स्वतःला पहिल्यांदा विचारला. म्हणजे नॉर्मली काय होतं माहितीये का, त्यात मला तुम्ही टीका करतोय अशातला भाग नाही आहे. म्हणजे अण्णाभाऊंचे अभ्यासक असो किंवा अण्णाभाऊ ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजातले काही विचारवंत असो किंवा तुमच्या माझ्यासारखे काही प्राध्यापक मंडळी असो,
आम्ही नॉर्मली काय करतो की एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये जयंती मयंती साजरी करत असताना त्या व्यक्तीचं मग तो साहित्याच्या क्षेत्रात असेल, राजकारणाच्या क्षेत्रात असेल, तर त्याचीच उजळणी पुन्हा पुन्हा करत राहतो. म्हणजे अण्णाभाऊ सांगत असताना त्यांनी हे लेखन केलं, त्यांनी ते लेखन केलं, हे कादंबरी लिहिली, ती कादंबरी लिहिली, अमकं केलं, तमकं केलं, याच्या पुढं आपण कधी जाणार आहोत की नाही. म्हणजे खरं तर ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे, म्हणजे प्राध्यापकांची तरी निश्चितपणे ती जबाबदारी आहे. आणि मग मलाच मी काही प्रश्न जेव्हा विचारले त्यावेळी पहिला प्रश्न मी स्वतःलाच विचारला. सुदैवानं अण्णाभाऊंच्यावरती काही काळ मी काम केलेलं आहे की मला अण्णाभाऊ कितपत माहिती आहे. हा पहिला प्रश्न मी स्वतःलाच विचारला. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की अण्णाभाऊंची बऱ्यापैकी माहिती मला आहे. म्हणजे अण्णा जसं सरांनी आता सांगितलं, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती राहिली, हे म्हणजे अण्णा का मुद्दा लक्षात घ्या. ह्याच्या म्हणजे पोवाड्यातून दिसणारे अण्णाभाऊ सारखे, लावण्यातून दिसणारे अण्णाभाऊ सारखे, आणि नॉर्मली महाराष्ट्रानं अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख जो आहे तो उल्लेख लोकशाहीर म्हणूनच केला. म्हणजे लोकशाहीर इथं एकदा म्हटलं तुम्ही लोकशाहीर की मग बाकीच्या सगळ्याच गोष्टी काय होऊन जातात, त्याच्या आड लपून जातात. आणि मग नेमका माणूस आपल्याला समजून घेण्यामध्ये खूपच काय होतात, अडथळे निर्माण होतात. आणि मग मला असं वाटलं की याच्या पुढं थोडंसं आपल्याला जाता येईल का. म्हणजे 1920ला त्यांचा जन्म आहे आणि 1920 नंतर 1948 आणि त्याच्यानंतर 1960 म्हणजे दोन गोष्टी घडल्या. 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं, मोठी घटना घडली. आणि 1960ला संयुक्त राष्ट्राचं आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन आहे ते आंदोलन 1960ला पूर्ती झाली आणि महाराष्ट्राची काय झाली, निर्मिती झाली. इतिहास असं सांगतो आहे की 47च्या त्या लढ्यामध्ये ते काही फारसं असं कुठं उल्लेख अण्णाभाऊंचा दिसत नाहीये. पण 50-52 नंतर मात्र संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीमध्ये खूप लोकांनी आपलं योगदान दिलं. म्हणजे काही नावं जशी आपण म्हणतो की अण्णाभाऊ साठेंचं जसं आपण नाव घेतो, अमर शेख त्यामध्ये होते, गवाणकर त्यामध्ये होते. आणि या मंडळींचं काम जे आहे ते काम तर इतकं मोठं होतं की त्यांनी अक्षरशः घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं आणि या लढ्यामध्ये काय केला, आपला सहभाग जो आहे तो सहभाग नोंदवला. एक बदल झालेला होता 1947 नंतर या देशामध्ये. आपलं सरकार आलं होता, म्हणजे आमची माणसं आता काय करत होते, त्या ठिकाणी राज्य करत होते. पण असं असताना देखील द्विभाषिक राज्याचा तो जो एक मुद्दा होता त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नकळतपणे काय झाली, थोडीशी वेगळ्या पातळीवरची चळवळ जी आहे ती चळवळ सुरू झाली. 1956 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला एक वेगळा अर्थ निर्माण होत गेला आणि अक्षरशः पंडित नेहरूंना रायगड शिवनेरीवरती अडवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये वातावरण निर्मिती करण्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे काय होते, मोठे होते. आणि हे होत असताना म्हणजे एकीकडे ही चळवळ सुरू आहे आणि दुसरीकडं अण्णाभाऊंचं साहित्यही निर्माण होत होता. तुम्ही मनाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की अण्णाभाऊंचा विचार तुम्ही आम्ही तरी केवळ लोकशाहीर असा करून चालणार नाही. मला असं वाटत राहिलं की अण्णाभाऊंचा विचार हा लोकशाहीर म्हणून करत असताना एक सामाजिक तत्वचिंतक म्हणूनही करायला पाहिजे. सामाजिक तत्वचिंतक आता हे का आहे, मला वाटतं समाजशास्त्राची मंडळी जी आहेत किंवा साहित्याची मंडळी जी आहेत यांना अधिक चांगल्या पद्धतीनं ते समजू शकेल. 1930-35चा जो कालावधी आहे आणि विशेषतः 1935 साली या देशामध्ये एक मोठी क्रांती झाली, विचारांची क्रांती झाली. आणि ती क्रांती करणारा माणूस जो होता तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1935ला त्यांनी एक निर्णय जाहीर केला की मी हिंदू म्हणून जन्माला जरी आलो असलो तरी सुद्धा हिंदू म्हणून मरणार नाही.
बाबासाहेबांनी काय केलं, 35ला जॉईन केला आणि 35 नंतर 56 पर्यंत जवळजवळ 21 वर्षाचा कालावधी जो आहे, त्या कालावधीमध्ये त्यांनी संपूर्ण देश ढवळून टाकला. लक्षात घ्या. आता ही प्रक्रिया जेव्हा होत होती त्याच कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठे सुद्धा लेखन करत होते. हे थोडंसं समजून घेऊया आपण. मी कदाचित काही लोकांना अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ एवढंच नाव माहिती असेल, पण आजच्या या व्याख्यानानंतर किमान स्वरूपामध्ये अण्णाभाऊ आपल्याला समजावे तेवढाच त्यातला हेतू आहे. आणि मग त्यानंतर 35 नंतर ज्या ज्या मंडळींनी लेखन केलं त्या लेखनावरती मोठा प्रभाव जो आहे तो कुणाचा आहे, बाबासाहेबांचा आहे. मोठा प्रभाव आहे, लक्षात घ्या. पण तो प्रभाव, पुन्हा एक विधान माझं लक्षात घ्या, तो प्रभाव डायरेक्ट नोंदवला गेला तो मात्र 1960 नंतर. म्हणून असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून दलित साहित्याची निर्मिती जरी झाली असली तरी अण्णाभाऊ साठेंना दलित साहित्यिक म्हणता येणार नाही, असं विधान केलं गेलं. त्याच्यामध्ये कारण असं होतं की दलित साहित्यिकांनी जेव्हा मांडणी केली त्यावेळी त्याने असं म्हटलं की 1960 नंतरचं साहित्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून निर्माण झालं म्हणून ते दलित साहित्य. पण अण्णाभाऊ मात्र काय करतायत, ते त्याच्या अगोदर पासून काय करतात, लेखन करत होतात. पण एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जो विचार बाबासाहेबांनी मांडलेला होता तोच विचार अण्णाभाऊंनी काय केलेला आहे, मांडलेला आहे. म्हणून दलित साहित्यिक जेव्हा याची परंपरा सांगतात त्यावेळी परंपरेमध्ये अण्णाभाऊंचं नाव घेत नाही, हे लक्षात. ती परंपरा 1960 नंतर सुरू झाली. म्हणून अण्णाभाऊंच्याकडे बघत असताना आपण थोडासा वेगळ्या बाबतीवरती बघायला पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं. दुसरा एक महत्वाचा प्रश्न जो माझ्या आहे तो असा की अण्णाभाऊंनी नेमकं काय केलं. अण्णाभाऊंच्या साहित्यिक मांडणी जी आहे त्या साहित्यिक मांडणीचा जर विचार केला तर काही महत्वाच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. तुम्हाला आणि मला माहिती असणारी फकीरा ही त्यांची फार महत्वाची कादंबरी आहे. जे महाविद्यालयीन काळामध्ये आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी काही लेखक अक्षरशः झपाटल्यासारखे होते, आम्हाला झपाटून टाकलेलं होतं. मग त्यामध्ये बाबा कदम हे महत्वाचं नाव होतं. म्हणजे त्यांचा उल्लेख लोकप्रिय कादंबरीकार म्हणून केला जात होता. लोकप्रिय ते बाबा कदमांच्या कादंबऱ्यांचे एडिशन महिन्याला निघत होते. इतक्या प्रचंड पॉप्युलर स्वरूपामध्ये बाबा त्यावेळी होत्या. आणि त्यामध्येच हे एक नाव आलं की फकीरा कादंबरी ही प्रत्येकाच्या हातात असल्यासारखी परिस्थिती त्यावेळी होती. हा एक वेगळा अनुभव होता अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून. किंवा वारणेचा वाघ, नंतरच्या काळामध्ये फकीरावरही चित्रपट आला. वारणेच्या वाघवरती चित्रपट जो आहे तो आला. माकडीचा माळ नावाचे पुन्हा एक काय झाला, त्याचा कादंबरीचा विषय आला. आता हे सगळं येत असताना आज जेव्हा, म्हणजे मला जे सांगायचं आहे ते हेच आहे की आज जेव्हा आपण या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा आपली जबाबदारी जी आहे ती थोडीशी काय झालेली असते, वाढलेली असते. आता फक्त कलेच्या अंगाने त्याचा विचार होऊन चालणार नाही. लक्षात येते बघा, कलात्मकता हा विषय जरी त्यामध्ये असला तरी सुद्धा दुर्दैवाने काय झालं माहितीये का, म्हणजे संतांच्या पासून ही परिस्थिती आलेली आहे की संतांच्या मध्ये मग चोखा मेळा असेल, कर्ममेळा असेल, सावता माळी असेल, नरहरी सोनार असेल, ही सगळी जी मंडळी होती ही मंडळी समाजातल्या पिछडा वर्ग ज्याला आपण म्हणतो अशातली होती. आणि या पिछडा वर्ग असणाऱ्या मंडळींना मान्यता कोण देणार होता, त्यावेळेचा तो उच्च समाज जो आहे तो देणार होता. त्यामुळे कायमपणे एक दबलेपण जे आहे ते दबलेपण आमच्या उपेक्षित समाज घटकांच्या मध्ये राहिलं. ही केवढी मोठी परिस्थिती होती. अण्णाभाऊंना तपासताना या पद्धतीने तपासायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे 1947 पर्यंत या देशामध्ये दलितांच्या संदर्भामध्ये, उपेक्षितांच्या संदर्भामध्ये कोणत्या स्वरूपाचं समाज जीवन वाट्याला आलं
हे एकदा समजून घेतलं म्हणजे मग अण्णाभाऊंचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. म्हणजे रस्त्यावरून जात असताना देखील गळ्यात लोटकं बांधणं किंवा कमरेला खराटा बांधणं ह्या सगळ्या आज ऐकताना कसं वाटतंय. आणि ही सगळी परिस्थिती म्हणजे जवळजवळ 600-650-700 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो इतिहास हा पीडितेचाच इतिहास आहे. काही 1, 2, 4 घटक जे आहेत ते घटक संपूर्ण समाजावरती काय करत होते, नियंत्रण करत होते. आणि त्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे बोलायचं कुणी हाच प्रश्न होता. अहो जिथं ज्ञानेश्वरांना लोकांनी काय केलं, वाईट काढलं. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी त्यांची मुलं या हे कुणी टाकलं, त्यावेळच्या समाज व्यवस्थेला. आणि मग त्या समाज व्यवस्थेतला एक व्यक्ती पुढं 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 येतो आहे आणि साहित्याची काय करतो आहे, मांडणी करतो आहे. हेच सगळ्यात मोठं आहे. आपण एक विधान असं करतो की बाबासाहेबांनी दलित समाजाला आवाज दिला. जे नॉर्मली व्यवस्थेनं अशा पद्धतीचे एक चित्र निर्माण केलेलं होतं की हे तुमच्या वाट्याला का, तर मागच्या जन्मी तुम्ही काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीचं जीणं येत आहे. आणि त्या लोकांच्या हातामध्ये पेन नव्हता, शाई नव्हती, कागद नव्हता. हे जे पीडित आहेत त्यांनी फक्त काय करायचं, मूकपणे सगळं सहन करायचं, एवढीच गोष्ट होती. बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही माणूस आहात. जेवढा अधिकार या मंडळींना आहे तेवढाच अधिकार तुम्हालाही आहे. आणि मग तिथून ही क्रांतीची ठिणगी जी आहे ती ठिणगी पडलेली आहे. आणि हे होत असताना मग आपण काय करणार आहोत, अण्णाभाऊंच्याकडे बघणार. मग अण्णाभाऊंनी लेखन तर सुरू केलं. मग हे लेखन सुरू केल्यानंतर त्या लेखनाचा विषय कोण होता, तर लेखनाचा विषय म्हणजे साधारणतः माझ्या कल्पनेप्रमाणे पहिलं दलित साहित्य संमेलन 1958 साली झालं. आणि या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन अण्णाभाऊ साहेब होते. आणि त्या उद्घाटनामध्ये त्यांनी एक विधान असं केलं, मी लिहितो म्हणजे काय, मी जे जगतो, मी जे भोगलेलं आहे, मी जे पाहिलेलं आहे ते म्हणजे माझं लिहिणं आहे. सरळ वाक्य. त्यामुळे नॉर्मली असं म्हटलं गेलं, आजही आपण म्हणतो की दलित साहित्यिकांनी लिहिलेली पहिली रचना जी असेल किंवा होती ही त्यांची आत्मचरित्रच होती. लक्षात घ्या मी काय म्हणतो. जे त्या काळामध्ये वि. स. खांडेकर लिहित होते, त्या काळामध्ये नाशी फडके लिहित होते, जी. ए. कुलकर्णी सारखा मनुष्य लिहित होता. पण ही उच्चभ्रू माणसं, या माणसाने प्रत्यक्ष ते जगणं बघितलेलं होतं. ही माणसं कधी महाराष्ट्रात गेली होती का, ही माणसं कधी मागवाड्यात गेलेली होती का, या माणसाने कधी भंगी समाज कशा पद्धतीने जगतोय एक लक्षात घ्या. मी ज्यावेळी इथे शाळेमध्ये होतो साधारणतः 74, 75, 76, 77 त्या काळामध्ये, त्यावेळी कोल्हापूरच्या विद्यानिकेतन सारख्या ठिकाणी शेपटी संडास होते. शेपटी संडास माहिती आहेत का, बघितलेत का तुम्ही? शेपटी संडास, शेपटी संडास म्हणजे करंड्या ठेवलेल्या असायच्या त्या संडासमध्ये आणि तिथं शौच केला जायचा. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे अंगावर काटा येतो, सकाळी 4:30-5च्या दरम्यान हे कामगार जे आहेत हे कामगार डोक्यावरून उचलून तो मैला घेऊन जात होते. मी बाहेर डोळ्याने बघितलेलं आहे. आणि जे 5:30-6 वाजेपर्यंत त्यांचं काम संपलेलं असायचं. पण या माणसांचे दुःख जे आहे, ही दुःख मांडणारा माणूस जर कोण असेल पहिल्यांदा तर तो अण्णाभाऊ साठे. लक्षात समजून घेऊया. आणि जे जगणं आहे, लक्षात घ्या, जे जगणं, जे भोगलं, जे सोचलं ते सगळं त्यामध्ये येत गेलं अण्णाभाऊंच्या. म्हणून मी बघाच म्हटलं त्या पद्धतीनं की तेही अण्णाभाऊंचं आत्मचरित्रच आहे. पुढच्या काळामध्ये आठवणींचे पक्षी आलं, ईश्वर कांबळेंचं.
मी वनवासी सारखं सिंधुताई सपकाळांचं आलं, दया पवारांचं बलूत आलं, उपरा आलं. ही जी आत्मचरित्र जी आली, आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा ही जी पहिल्या काही रचना ज्या आल्या हे सगळं त्या दलित साहित्यिकांचं काय होतं, आत्मचरित्रच होतं. आणि म्हणून आज जेव्हा आपण बघतो, आज जेव्हा पाठीमागं फक्त म्हणजे फकीरा कादंबरी वाचत असताना मला फकीराच्या संदर्भामध्ये एक नोंद आठवते. फकीरा लिहिली अण्णांनी आणि फकीरा अण्णांनी लिहिल्यानंतर ती वाचायला खांडेकरांच्या हा वेगळाच अनुभव होता ना खांडेकरांच्या सुंदर. आता खांडेकरांच्या कांचनमृग वगैरे वगैरे या सगळ्या बघितल्यानंतर हिरवं मन अशा पद्धतीच्या काही कादंबऱ्या होत्या. दोन ध्रुव, त्याच्यानंतर मग पुढच्या काळामध्ये ज्या कादंबरीला ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं जयातीसारखी, हे काल्पनिकच होतं सगळं लक्षात घ्या. आणि जेव्हा त्यांनी ते वाचलं त्यावेळची त्यांची प्रतिक्रिया होती की या पुस्तकानं या साहित्याच्या जगामध्ये खळबळ माजली जाईल, कारण तो अनुभवच कधी आलेला नव्हता. आणि तो अनुभव या माध्यमातून काय झालेला आहे, आलेला आहे. अनेक मोठ्या लोकांनी ह्या प्रवाहाचं काय केलं, स्वागत जे आहे ते स्वागत त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून त्यामध्ये असणारा प्रत्येक माणूस जो आहे, म्हणजे त्यामध्ये असणारा तो बरबंदी असेल, फकीरामधला फकीराचा नायक असेल, किंवा आणखी 2, 3, 4 पात्र अशी त्यांनी, किंवा त्यामध्ये असणाऱ्या महिला असतील, महिलांचं वर्णन खरं तर एकदा अण्णा भाऊ वाचायचा प्रयत्न करा की त्या महिलांचं जीवन जे आहे अगदी कपड्यांच्या पासून अण्णांनी केलेलं वर्णन जे आहे ते वर्णन वाचल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे हाच का तो देश आहे की ज्या देशामध्ये 75-100 वर्षापूर्वी अशा पद्धतीची व्यवस्था आपण काय केलेली होती, स्वीकारलेली होती. गेल्या 75 वर्षामध्ये हळूहळू काय झाले, बदल झाले. आजच्या पिढीला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. पण ती माणसं उभीच मोठी झाली नाही. 1969 साली अण्णा गेले आणि त्याच्यानंतर प्रत्येक सरकारने एक गोष्ट केली. नॉर्मली इथं सरकार जी होती ती काँग्रेसचीच होती. एक गोष्ट केली, त्या समाजातले जे लोक आहेत त्या समाजातला मोठा माणूस जो कोणी असेल त्या माणसांच्या जयंती आणि मयंत्या साजरे करायला सुरुवात झाली. मी काय म्हणते वाक्य लक्षात घ्या, जयंत्या आणि मयंत्या झालं. एखादा कार्यक्रम घेतला, जयंती केली, मयंती केली, कुणीतरी बोललं, ओके, संपला. स्मारक उभं करायचं. राजकारणी माणसाला पहिल्यांदा कळतं की समाजाला काय पाहिजे आहे, बरोबर ना. आमच्या या अपेक्षा त्याच राहिल्या. आम्ही 5, 50, 100 वर्षापूर्वी वाढलेल्या माणसांच्या संदर्भामध्ये एकच सांगतो, सरकारकडून मागणी काय करतो, आम्हाला समाज मंदिर द्या, आमच्या इथं पुतळा उभा करावा अपेक्षा आहे. आणि मग ते काय करतात की जणू आमच्यावरती मेहरबानी केल्यासारखं ते या गोष्टी आम्हाला देतात. एक लक्षात घ्या की तो विचार जो आहे तो विचार तसाच मागे राहतो. तुम्हाला पाहिजे ते दिलं, तुम्ही विचाराकडे जाऊच नका. म्हणून आपण म्हणतो ना की बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणणारे असे किती लोक आहेत की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर पहिल्यापासून वाचला. किती लोक आहेत. बाबासाहेबांना समजून घेण्याचा प्रयत्न बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त जे बाबासाहेब ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजातल्या लोकांनी किती केला हा तर संशोधनाचाच विषय आहे. पण बाबासाहेबांच्या व्यतिरिक्तच्या समाजानं बाबासाहेबांचा विचार किती केला हेही आता काय करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. म्हणून आमचं सगळ्यात मोठं दुखणं जे आहे ते हेच आहे की आम्ही समाज पुरुषांना जातीच्या चौकटीमध्ये काय केलं, बंदिस्त केलं. सगळ्यात मोठे प्रॉब्लेम इथंच निर्माण झाले. कुसुमाग्रजांची एक कविता आहे पुतळे नावाची, की प्रत्येक समाजातला मोठा माणूस त्या माणसाचे काय केले, पुतळे उभे केले गेले. आणि ते पुतळे करत असताना काय केलं, माळ्यांचा, महात्मा फुले माळ्यांचे, महारांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मांगांचे अण्णाभाऊ साठे,
या पद्धतीने केलं. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, आणि माणसाने त्या सगळ्यांना असं असं चौकटीत बंदिस्त केलं. आणि त्या कवितेच्या शेवटच्या 2 ओळी ज्या आहेत त्या अशाच आहेत की मी मात्र कुणाचाच झालो नाही, हे गांधीजी म्हणतात. प्रत्येकानं आपापल्या महापुरुषांची, त्या जातीतल्या आपापल्या जातीतल्या महापुरुषांची स्मारक उभं केली, सगळं केलं. माझ्या नशिबात मात्र फक्त सरकारी भिंतीचा पृष्ठभागच आला. की ज्या माणसानं उभ्या आयुष्यभर ही जातीपातीची बंधनं तोडून माणूस म्हणून एकत्र येऊया अशा पद्धतीचा विचार मांडला, त्या गांधींचं पुरीच नाही. अण्णाभाऊंच्या संदर्भात आज तेच होतंय, लक्षात घ्या. मला असं वाटतं, मी असं चांगलाच विचार मी करतो की सरकारची भूमिका जी आहे ती सरकारची भूमिका कदाचित अशी असावी की या महापुरुषांचं जगणं जे आहे ते सगळ्या समाजातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलं जावं. जेव्हा आठवणींचे पक्षी, बदुत, उपरा, वनवासी, अंक तंक ही ज्यावेळी पुस्तकं आली त्यावेळी तो अनुभव वाचत असताना अहो अंगावरती काटा आला की या असलं जगणं असतं का. ज्याने वाचलं नसेल त्याने इथं वाचून घ्या. उपरा वाचा, बलुत वाचा, आठवणींचे पक्षी वाचा. ते यासाठी वाचा की याच व्यवस्थेचे आम्ही घटक आहोत. आम्ही नाही अन्याय केला, पण आमच्या पंजानं कदाचित अन्याय केलेला आहे, लक्षात घ्या. आपण कुणाचा वारसा जपायचा हे आता काय करावं लागेल, बघावं लागेल, याच्या पुढे जावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटलं की अण्णांचा विचार जो आहे तो लोकशाहीर यापेक्षाही समाज तत्वचिंतक म्हणून जर झाला तर खऱ्या अर्थानं आपण काय करू, पुढे जायचा प्रयत्न करू. एक लक्षात घ्या, ज्या महापुरुषानं या देशाची घटना दिली, घटनेच्या आधारावरती अनेकांना भारतरत्न मिळालं. आज 75 वर्षानंतर आपण नाव घेतो ते फक्त कुणाचं घेतो, डॉक्टर बाबासाहेबांचंच घेतो. त्या बाबासाहेबांना भारतरत्न मिळण्यासाठी 1991-92 हे वर्ष बघावं लागलं. हे कशाचा परिणाम आहे? सर्वोच्च आणि संविधानच समजतो ना, आणि त्याचा निर्मात्याला भारतरत्न, त्याच्यामध्ये किती लोकांना भारतरत्न मिळालं, ती मंडळी सुद्धा बाबासाहेबांचंच नाव घेतो. पण हे मिळण्यासाठी त्यांना काय करावं लागलं, त्यांना म्हणजे त्यांच्या नंतरच्या पिढीतल्या लोकांना त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागला. आणि मला असं वाटतं की अण्णाभाऊंचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचायचा असेल तर मांडणीकर सर पहिल्यांदा त्यांना तत्वचिंतक म्हणून मान्यता मिळायला पाहिजे. लोकशाहीर पेक्षाही तत्वचिंतक म्हणून जेव्हा त्यांना मान्यता मिळेल त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं आपण काय करू, या जयंत्या मयंत्या साजरा करण्याचा प्रयत्न करू. अण्णाभाऊंनी कुणाचं गीत गायलं? अण्णाभाऊंनी श्रमिकांचं गीत गायलं. लक्षात घ्या, श्रमिक म्हणजे कोण? जो श्रम करत होता. म्हणजे तो कालावधी लक्षात घेतला तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. म्हणजे काही माणसं नुसती श्रम करायसाठी जन्माला आलेली आहेत, अशी व्यवस्था त्या ठिकाणी होती. 5वा वर्ण म्हणजे स्त्री वर्ण होता. त्यांना वरच्या चाळीमध्ये स्थानच नव्हतं. 5वा वर्ण होता. आणि त्यांनी श्रमाची किंमत सांगितली. म्हणून त्यांचं एक वाक्य लक्षात ठेवा, माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आपण ते स्लोगन म्हणून कधी कधी वापरतो आणि पुढे जातो. त्याच्या पाठीमागचा अर्थ कधी आपण बघत नाही आहे की ही पृथ्वी जी आहे, कदाचित वाक्य तुमच्या लक्षात असेल, ही पृथ्वी जी आहे ही शेषाच्या मस्तकावर नाही तर
आतापर्यंत जे आपल्याला सांगितलं गेलं आजही तेच सांगितलं जात आहे, या व्यवस्थेमध्ये आजही तेच सांगितलं जात आहे. म्हणजे उलटा प्रवास पुन्हा सुरू होतोय की काय अशी भानगड सुरू झाली आता. आणि अशा वेळी मग अण्णाभाऊ महत्वाचं वाटतं. म्हणजे हे नॉर्मली आपण असं म्हणतोय बघा की घर बीर सगळं बांधलं जातं, घर बीर सगळं बांधलं जातं, त्या गवड्याची आठवण कुणालाच नसते. अभिमानाने मी सांगतो घर बांधतोय, बंगला बघितलं का आमचा बंगला कसा आहे, तू बांधणारा बाजूलाच राहिला. लक्षात येते का बघा, म्हणजे घरामध्ये प्लंबिंगचं साहित्य जोडताना थोडेसे गफलत झाली तर पाणी गाळावं लागतं, ते सुद्धा मला करता येत नाही, त्याला सुद्धा कोणाला तरी बोलवावं लागतं. हा असंघटित कामगार, हा असंघटित कामगार हा अण्णाभाऊंच्या साहित्यात आला. लक्षात येते बघा, त्यांनी कुणाची, म्हणूनच ते म्हटले की जे मी बघितलं तेच माझ्या साहित्यामध्ये आलेलं आहे. नाशिक फडके असतील किंवा आमचे मिसर खांडेकर, दोनच नावं मी घेतोय कारण अनेक लोकांची नावं तशी काही घ्यायची गरज नाही आहे, कारण त्यावेळी ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन गोष्टी होत्या, कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला. यांनी फक्त गुडी 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 सगळं लिहिलं. पहिल्यांदा साहित्यामध्ये माणूस माणूस आला, त्याची भूक आली, त्याचं दारिद्र्य आलं, त्याचं उपासमार आली. हे कधीच काय झालं नव्हतं, आलेलं नव्हतं. आणि म्हणून तो विचार जो आहे तो विचार आपल्याला करावा लागेल. आता या पिढीने काय करायचं, पुन्हा 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 ते शोषणाचं चित्र जे आहे ते मांडून आपल्याला चालेल का? शोषण झालेलं आहे माहितीच आहे आपल्याला, शोषण झालं, त्यामध्ये थोडासा काय झाला, बदल झाला, पुढं आपण निघालो. पुढे जात असताना आपण एक लक्षात ठेवायचा की भावना थोडीशी बाजूला ठेवूया आणि आता वस्तुस्थिती जी आहे ती आपण काय करायचा प्रयत्न करूया, स्वीकारूया. आणि वस्तुस्थितीच्या अंगानं अण्णाभाऊंच्या साहित्याचा विचार जो आहे तो विचार पुढच्या काळामध्ये करणं हे समकालीन संदर्भामध्ये खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही आणि मी स्वातंत्र्यानंतरच्या 75, 76, 77व्या वर्षात आहोत. आज जेव्हा बघितलं जातं आणि गेल्या 10 वर्षात तर असं दिसतं आहे की या देशात एका तरी महिलेनं असं विधान केलेलं होतं की या देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर सुटणार. एका महिलेनं विधान केलेलं होतं. आता त्या महिलेच्या बुद्धीची कुवत काय होती हा बाजूला, पण हे म्हणावं कसं वाटतं तुम्हाला, लक्षात आलं का? आणि आज काय दिसत आहे, आज सगळीकडं हमले दिसत आहेत, मोठे मोठे घर पाडून काय केले जात आहेत, रस्ते केले जात आहेत. आणि या सगळ्याला किंवा आज डिजिटल करन्सी अमकं तमकं या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि या सगळ्याला काय म्हणतो आपण, विकास. जे माणसाला मारून विकासाची यात्रा काय झालेली आहे आज सुरू झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भौतिक सुविधा महत्वाच्या आहेतच आहे, जगाबरोबर आपल्याला पुढे जावंच लागेल, यात काय वाद नाही आहे. पण जागतिकीकरणानं एक मोठी गोष्ट घडवून आणली, ती गोष्ट म्हणजे माणूस आमचा परिघात या काय झाला, लांब गेला. माणूस लांब गेला आणि माणूस लांब जात असताना आपल्याला एक गोष्ट आता इथून पुढच्या कालावधीमध्ये करावी लागेल की आपल्या जगण्याच्या प्रत्येक कृतीमध्ये आता केंद्रस्थानी कुणाला आणायला पाहिजे, माणसाला आणायला पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी माणसाला केंद्रस्थानी आणलं आणि त्याच्या अंगाने त्यांनी काय केले, विचार. आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा, अहो बेसिक गरजा आहेत आमच्याला. असं म्हटलं जातं की या देशात म्हणजे भारतामध्ये 90% संपत्ती 10 लोकांच्या हातात आहे. 90% संपत्ती. आम्ही विचार जो करतोय तो वरूनच करावं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीनं जायला पाहिजे. जी परिस्थिती आज बघतो आहोत ती 70-75 वर्षापूर्वी त्यांनी मांडली. हे द्रष्टे पण
त्याला काय म्हणायचं, द्रष्टेपण जे आहे ते द्रष्टेपण आपण बघतो आहोत. म्हणून माझ्या बोलण्याचा शेवट करत असताना मी इतकंच म्हणेन की 1969 नंतर 57 वर्ष झालेली आहेत अण्णाभाऊ जाऊन. आता आपल्याला अण्णाभाऊंच्या लेखनाकडे बघत असताना कशा पद्धतीने बघायला पाहिजे, फक्त कलात्मकता, फक्त त्यातलं काल्पनिक स्वरूपाच्या या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो समीक्षकांनी काय करावा, थोडासा बाजूला ठेवावा. आणि महत्वाचं लिखाण की आता अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील सामाजिक आशय शोधायचा. सामाजिक आशय, हा सामाजिक आशय जर समजून घेतला आणि आता जर बघितला आपण काही गोष्टीमध्ये आपल्याला स्वायत्तता मिळत गेली. समाजातले घटक जे आहेत मग ते राजकीय दृष्ट्या थोडस राखीव जागा आमच्यापर्यंत येत गेली, पण माणूस म्हणून या माणसाला प्रतिष्ठा मिळाली का याचाही विचार जो आहे तो विचार या दिवशी तरी, ज्या दिवशी वर्षभरात अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात त्या दिवशी तरी व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा लोकांच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्या माणसांचे समकालीन स्वरूपामध्ये प्रस्तुतता कशी आहे हे मांडण्याचा प्रयत्न जर झाला तर खऱ्या अर्थानं या मंडळींच्या व्यक्तित्वाला आपण न्याय दिला अशा पद्धतीची भावना व्यक्त करता येईल. आजच्या या निमित्तानं अगदी आकस्मिकपणे मला असं वाटलं, कारण काल इथून जात असताना माझ्या डोक्यात काही नव्हतं. म्हणजे वळवी सरांनी पण मधला मार्ग काढलेला होता की साहेब फार झाले तिकडे ते काम चला म्हटलं मी काय माझा विचार केला नाही. पण घरी गेल्यानंतर मात्र मला असं वाटलं की या संदर्भामध्ये कुणीच नाही बोललं, तर मग बोलायचं असेल तर मग आपणही थोडीशी तयारी जी आहे ती तयारी करायला पाहिजे. मराठीच्या लोकांनी तरी विशेषतः माझा हा लेख निश्चितपणे वाचा. लक्षात आलं का? नंतर आणखी कुणाला इच्छा असेल तर तुम्ही वाचायला काय हरकत नाही. मी खाली आहे तिथं त्याची जेरॉक्स काढून घ्या. एक वेगळ्या पद्धतीनं अशी ती मांडणी केलेली आहे. पुन्हा एकदा आजचा कार्यक्रम तुम्ही गडबडीत का असेल जे खालीच आपण घेणार होतो 11 लेवलला स्टाफ सेक्रेटरीने सांगितले की सर आपण वरती घेऊया आणि तो वरती झाला त्याचं श्रेय तुम्हाला सर्व मंडळींना, APSC असेल, स्टाफ सेक्रेटरी, मराठी विभाग असेल, त्या सर्वांना देतो. आणि पुन्हा एकदा या खरं तर एका व्यक्तीच्या संदर्भात मी काहीच बोललो नाही, एकही विधान मी केलं नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं की सगळेच लोक त्यांच्याबद्दल बोलतात, लोकमान्यांच्या बद्दल सगळेच लोक बोलतात, अण्णांच्या बद्दलच कोण बोलत नाही. म्हणून थोडासा आजच्या या माझ्या बोलण्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे प्राधान्य येत गेले. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या दोन्ही महापुरुषांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.